आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। बेस्टच्या तिकीट दरवाढ होण्याची शक्यता। बेस्ट बस प्रशासन आर्थिक संकटात, पालिकेकडे 1400 कोटी रुपयांची मागणी। मुंबईमधून सुटणाऱ्या राज्य राणी देवगिरी हिंगोली जनशताब्दी रेल्वे गाड्यांना डिझेलऐवजी विद्युत इंजिन इंधनावरील होणारा खर्च टाळण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेल्वेचा निर्णय। आता पुणेकरांसाठी खुशखबर। अटल सेतूवरून स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरीच्या फेऱ्या सुरू होणार। 3.5 तासामध्ये मुंबई पुणे प्रवास शक्य होणार। मीरा भाईंदर मधील फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय। मुख्यमंत्री शिंदेंकडून कामाला मंजुरी। घोडबंदर घाटातील कोंडी सुटणार। आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। शुक्रवारी पालखीचं देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांची गर्दी। अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं विविध फुलांनी आकर्षक सजावट। पुण्याच्या लेण्याद्रीमध्ये अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने गिरिजात्मक गणपतीस फुलांची आकर्षक सजावट। दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। अंगारकीमुळे लेण्याद्री परिसराला यात्रेचं स्वरूप। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्ताराच्या कामाला वेग। विस्तारासाठी आवश्यक असलेल्या OLS सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी। भायखळ्यामधील राणीबागेमध्ये मे महिन्यात पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी। 3 लाख जणांनी दिली भेट। पालिकेला 1 कोटीहून अधिकचं उत्पन्न।